महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत सुरू करण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्यानंतर आता गावगाड्यावरच्या जत्रांमध्ये पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत दिसणार आहे। तब्बल 7 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर अटी व शर्तींसह ही परवानगी मिळाल्याने बैलगाडा मालकांचा आनंद द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि आम्ही शेतकरी या नात्याने सांगतो की आम्ही त्यांना दिलेले शब्द पाळणार। आम्ही संजय अटी नियम सगळे काटेकोर पालन करू आणि फक्त आमची यात्रा जी अर्थव्यवस्था त्यांनी सुधारण्यासाठी जे आम्हाला आता हे निकाल आमच्यावर दिला आहे त्याचा आम्ही शतशः आभारी आहे आणि गाडी इथून पुढे सुखरूप आणि व्यवस्थित होणार। 2014 मध्ये बैलगाडा शर्यतीवर प्राणीमित्र संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती। या संदर्भात 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने याला स्थगिती दिली होती। सुरू झाल्यात यात आम्हाला खूप मोठा आनंद झाला आहे। आम्ही सर्वप्रथम न्यायालयाचं आभार व्यक्त करतो आणि इथून पुढे बैलगाडा शर्यतीच्या कोणत्याही बैलांना छेड होणार नाही याची ग्वाही आम्ही आणि जोरदार यात्राचं नियोजन आम्ही जोरदार करणार आहोत। इथून आता तब्बल 7 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने महाराष्ट्राच्या मातीत भंडाराची उधळण करत बैलगाडा पुन्हा एकदा सुरू होणार आहे। यामुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आणि गावगाड्याची परंपरा जपली जाणार आहे।